आता सर्व शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे की कांदा विकावा की ठेवावा आणि ह्या निर्णयावर तुमचे हजारो रुपये वाचू शकतात किंवा हजारो रुपयाचं नुकसान होऊ शकतो. आणि खूप शेतकरी बांधव मला कॉल करत आहेत, त्यांनी म्हणत आहेत शेठ तुम्ही ह्या टॉपिक रिलेटेड व्हिडिओ बनवा म्हणजे सर्व शेतकऱ्यांना कळेल आणि नियोजन त्यांना करता येईल की माल विक्री करावा की ठेवावा. तर मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे आणि हे व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला मालाचं कसं नियोजन करायचं हे गोष्टी कळतील. तर व्हिडिओ स्किप करू नका, पूर्णपणे व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित नियोजन लावता येईल. तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे सध्या बाजारची परिस्थिती कशी आहे. सध्या बाजारभाव खूप डाऊन आहेत. थोड्या दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ टाकलो होतो, त्यामध्ये मी स्पष्ट सांगितलं तुम्ही मार्केटमध्ये माल नेऊ नका, खूप मोठा नुकसान होईल असं मी स्पष्ट त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं. खूप शेतकऱ्यांना ते समजलं आणि त्यांनी मार्केटमध्ये आवक नेले नाहीत आणि त्याचा आपल्याला रिझल्ट पण दिसत आहे मार्केटवर. आज 1 रुपयाची वाढ झालेली आहे. तर असंच मी तुमच्या हितासाठी व्हिडिओ बनवत राहीन, फक्त मला सपोर्ट करा. तर आता जे आपला टॉपिक आहे त्याच्यावर आपण चर्चा करूया. ज्यात आपले शेतकरी बांधव आहेत त्यांनी असा प्रश्न विचारले की मार्केट खूप डाऊन आहे शेठ, माल विक्री करावा का स्टॉक करावा, स्टॉक केल्यानंतर बाजार भाव व्यवस्थित राहतील का, चांगलं रेट आम्हाला भेटेल का. आता गेल्या वर्षीच आपण उदाहरण घेऊया. गेल्या वर्षी स्टॉकच्या दरम्यान खूप मार्केट डाऊन होते आणि ज्या वेळेस कांदा सीझन चालू होता त्यावेळेस बाजारभाव व्यवस्थित होते. 3.5 ते 4 हजार रुपयेपर्यंत बाजारभाव होते फेब्रुवारी महिन्यामध्ये आणि मार्च महिन्यामध्ये 3500 ते 3000 रुपयेपर्यंत असं बाजारभाव होते. आणि जसं जसं महिने वाढत गेले तसं बाजारभाव तुम्ही डाऊन होत गेलं ते पाहू शकता. डायरेक्ट डिसेंबर महिन्यामध्ये 25 रुपयाच्या वर बाजारभाव गेलं, नाहीतर मार्च नंतर पूर्ण बाजारभाव डाऊन होते. 2000 रुपयाच्या आतच बाजारभाव होते. जे तुम्ही मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर हे पूर्ण महिने बाजारभाव 2000 रुपयाच्या आतच तुम्ही गेलेलं पाहिलं असाल. तर गेल्या वर्षीचं उदाहरण घेऊन ह्या वर्षी आपण असा रिस्क घ्यायचा नाही आणि सर्व शेतकऱ्यांना मी विनंती करतो तुम्ही नियोजन व्यवस्थित लावा आणि जे गेल्या वर्षी सारखी चूक तुम्ही करू नका. जे माझ्या संपर्कातले शेतकरी होते त्यांना मी सर्वांना सांगितलं होतं की सध्या बाजारभाव चांगला आहे, तुम्ही विक्री करा माल, जास्त प्रमाणात स्टॉक करू नका. कारण गेल्या वर्षी इलेक्शन होतं आणि इलेक्शन पिरियडमध्ये बाजारभाव डाऊन असतात. हे सगळ्या गोष्टी मी जे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल ह्या 3 महिन्यामध्ये मी पहिलाच सर्व जे माझ्या संपर्कातले शेतकरी होते त्यांना मी स्पष्ट सांगितलं होतं आणि त्यांना त्या गोष्टीचा फायदाही झालाय. कांदा विक्री करण्यासाठी तुम्ही मला संपर्क करू शकता. जे नंबर इथं दिलेला आहे, आपण तुमच्या मालाचे चांगले दर काढून तुम्हाला रोखपट्टी देऊ. आपण चेक सिस्टम वापरत नाही. आणि तुम्हाला सांगतो एकदा गणपती, दसरा ह्या पिरियडमध्ये जे स्टॉकचा कांदा असतो त्याचा सीझन तेव्हा चालू होतो. तर तुम्हाला सांगतो त्यावेळेस बाजारभाव खूप डाऊन होते आणि सर्व शेतकऱ्यांना आशा होती. त्यांनी सर्वजण म्हणले की बाजारभाव 5000 रुपयापर्यंत जाईल आणि त्या आशावर त्यांनी माल विक्री केला नाही. तुम्हाला सांगतो जे माल ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर ह्या 3 महिन्यामध्ये विक्री व्हायला पाहिजे ते जानेवारी महिन्यापर्यंत कांदा विक्री केले नाहीत आणि त्याचा प्रभाव जे लाल कांदा आहे त्याला खूप मोठा नुकसान झालं आहे. तुम्हाला सांगतो नियोजन कसं असायला पाहिजे. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर हे 3 महिना जे स्टॉकचा कांदा आहे त्या 3 महिन्यामध्ये कांदा संपायला पाहिजे आणि नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी हे 4 महिने हे नवीन कांद्याचे सीझन आहे. आणि जर त्यावेळेस जे जुना स्टॉकचा कांदा विक्री केला तर नवीन कांद्याला फटका बसणार, 100% बसणार. आणि तुम्हाला सांगतो त्यावेळेस आपल्याला कांदा विक्री करायचा नाही आणि त्या हिशोबाने आपल्याला आवक ठेवायची आहे नियंत्रण मध्ये. तर ह्यावर तुम्हाला उपाय सांगतो. आता जे शेतकऱ्यांकडे हजारो पाकिट माल आहे तुम्ही असं नियोजन करू शकता. आता 100% माल असलं तर 30 ते 40% फक्त कांदा तुम्ही स्टॉक करणार आणि 60 ते 70% कांदा तुम्ही विक्री करायला पाहिजे. जर विक्री केला नाहीत तर स्टॉकच्या वेळेस ही बाजारभाव भेटणार नाही आणि दोन्ही वेळेस तुम्हाला नुकसान झेलावं लागेल. तर तुम्ही एकजूट होऊन निर्णय घ्या. मी तुम्हाला मार्गदर्शन करत राहीन. थोड्या दिवसापूर्वी आपण एक चॅलेंज घेतलं होतं. ज्या दिवशी 10,000 सबस्क्रायबर आपले पूर्ण होतील त्या दिवशी आपण एक गरजू शेतकऱ्याला 10,000 रुपयाची मदत करणार आहे.
तर तुम्ही आपले लवकरात लवकर 10,000 सबस्क्रायबर पूर्ण करा आणि एका गरजू शेतकरीची मदत करा. तर 70% कांदा विक्री करा आणि 30% कांदा स्टॉक करा असं नियोजन लावला तर सर्व शेतकऱ्यांना फायदा होईल. आणि जे नवीन कांद्याचे उत्पादक शेतकरी आहेत त्यांना पण फायदा ह्या गोष्टीचा होणार आहे. त्यांचाही विचार करून तुम्ही कांदा स्टॉक करा. जर स्टॉक केला त्याचाही खूप मोठा रिस्क आहे. जसं कांदा नासतो, खराब होतो, त्याची पत्ती खराब होती, परत त्याचं वजन तूट होतो. या सर्व गोष्टीचं तुम्ही कॅल्क्युलेशन केलात तर तुम्हाला त्या गोष्टीमध्ये पण खूप मोठा नुकसान होतो. सध्या जे बाजारभाव 10, 11, 12 आणि आज हायेस्ट 14 रुपयापर्यंत बाजारभाव गेला आहे. जे 2 दिवस तुम्ही निर्णय घेतलात, एकजुटीनं तुम्ही निर्णय घेतलात की मार्केटमध्ये आवक न्यायची नाही, त्या गोष्टीमुळं सध्या बाजारभावामध्ये 1-1.5 रुपयाचं वाढ झालेली आहे. आणि सोमवारी आपण बघू आवक आणि बाजारभाव कसा राहतील. शेतकरी मित्रांनो, तुम्ही कमेंटमध्ये सांगा आपण कोणत्या गावातनं हा व्हिडिओ पाहत आहात, म्हणजे मला समजेल किती लांबपर्यंत आपलं व्हिडिओ पोहोचत आहे आणि आपल्या जवळ किती माल शिल्लक आहे आणि आपल्या मार्केटमध्ये सध्या बाजारभाव काय आहे हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि प्रत्येक कमेंटचा मी रिप्लाय देतो. तर आता जे अनुदानचा विषय आहे त्याबाबत आपण चर्चा करूया. खूप शेतकरी हे पण प्रश्न विचारत आहेत की अनुदान सरकार देणार का. तर तुम्हाला सांगतो, मला फक्त कानावर आला आहे गोष्ट. मी कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की हे सरकार अजून निर्णय घेतला नाही, GR कुठला अजून काढलेला नाही, हे फक्त कानावर आलेले गोष्टी आहेत. तर फेब्रुवारी 1 तारीख ते मार्च 31 पर्यंत जेही शेतकरी कांदा विक्री केलेत तर त्यांना अनुदान भेटणार आहे असं चर्चा चालू आहे. जसं तुम्हाला माहिती आहे गेल्या वेळेस 350 रुपये असं अनुदान भेटलं होतं. तर ह्या वर्षी माझा अंदाज आहे की 350 ते 400 रुपयेपर्यंत अनुदान देतील. जसं दाते साहेब आहेत त्यांनी म्हणले की 500 रुपयेपर्यंत अनुदान देण्यात येईल. जर 500 पर्यंत अनुदान भेटला तर खूप बरं होईल. तर सर्व शेतकऱ्यांना अनुदान भेटल्यानंतर थोडी मदत होईल, आर्थिक मदत होईल. आणि तुम्हाला सांगतो, सर्व शेतकरी जेही फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये कांदा विक्री केला तुम्ही ते पट्टी सांभाळून ठेवा. जेही तुम्ही कांदा मार्केटमध्ये विक्री केला त्याची पट्टी तुम्ही सांभाळून ठेवा, म्हणजे तुम्हाला अनुदान जर जाहीर केलेत तर तुम्हाला 100% त्या गोष्टीचा फायदा घेण्यात येईल. फॉर्म भरताना तुम्हाला त्रास होणार नाही. तर एवढं अपडेट होतं. सर्व शेतकऱ्यांना एक विनंती आहे, तुम्ही जे शेतकऱ्यांचे ग्रुप आहेत त्यावर मला ऍड करू शकता, म्हणजे मला वैयक्तिक तुम्हाला मार्गदर्शन करता येईल. आणि आता जे सोलापूर मार्केटचा अपडेट आहे तुम्ही जाणून घ्या. आज सोलापूर मार्केटमध्ये एकूण 155 गाडीची आवक झालेली आहे. जे बाजारभाव आहे तुम्ही जाणून घ्या. आज सोलापूर मार्केटमध्ये जे डॉलर साईज आहे त्याचा बाजारभाव 12 रुपये ते 13 रुपये गेलेला आहे. जे मुक्कल साईज आहे त्याचा 10 रुपये ते 11 रुपये बाजारभाव तुम्ही पाहू शकता. जे मीडियम साईज आहे त्याचा 9 रुपये ते 10 रुपये बाजारभाव तुम्ही पाहू शकता. जे गोल्टा साईज आहे 8 रुपये ते 9 रुपये तुम्ही बाजारभाव पाहू शकता. जे गोल्टी साईज आहे 7 रुपये ते 8 रुपये असा बाजारभाव गेलेला आहे. आणि हे सर्व चांगल्या क्वालिटी मालाचे बाजारभाव आहेत. आज 1 रुपये चांगल्या क्वालिटी मालाला 1 रुपये आज तुम्ही वाढ पाहू शकता. आणि जे डॅमेज क्वालिटी कांदा आहे 1 रुपये ते 4 रुपये तुम्ही बाजारभाव पाहू शकता. आणि सरासरी 4 रुपये ते 8-9 रुपयेपर्यंत असा बाजारभाव गेलेला आहे. आणि तुम्हाला सांगतो हायेस्ट बाजारभाव सुपर क्वालिटी कांद्याचा हायेस्ट बाजारभाव आज 13-14 रुपयेपर्यंत बाजारभाव सोलापूर मार्केटमध्ये गेलेला आहे. तर 1-2 लॉट फक्त 14 रुपये गेले आणि आज 1 रुपयाची वाढ तुम्ही सोलापूर मार्केटमध्ये पाहू शकता. आणि जे लाल कांदा आहे त्याचा बाजारभाव तुम्ही 1 रुपये ते 8 रुपये पाहू शकता. आणि जे फुरसुंगी कांदा आहे त्याचा बाजारभाव तुम्ही 4 रुपये ते 12 रुपये असा बाजारभाव पाहू शकता. तर असंच सोलापूर मार्केट व इतर देशातील अपडेट जाणून घेण्यासाठी आपले व्हिडिओ पाहत राहा. सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर भाषाळकर ऑनलाईन हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.